हॅलो नमस्कार. साबुदाण्याच्या खीरचे बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील, पण आज मी बनवणार आहे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने साबुदाण्याची खीर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्यासाठी मी एक कढईमध्ये 1 चम्मच तूप घेतलेला आहे. त्यामध्ये 8 ते 10 बदामचे तुकडे आणि थोडेसे किसमिस 2 ते 3 मिनिट परतून घेणार आहे. 2 ते 3 मिनिट परतल्यानंतर ड्रायफ्रूट एका वाटीमध्ये काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये 1 लिटर दूध उकळण्यासाठी ठेवत आहे. 1 लिटरमधून थोडेसे दूध बाजूला ठेवत आहे, कारण ते नंतर लागणार आहे. दूध कमी आचेवर उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत एक अर्धा वाटी खोबरं घेऊन ते एका चाकूच्या साहाय्याने काढून घेणार आहे. काढून घेतल्यानंतर खोबऱ्याच्या मागची बाजू म्हणजे त्याची साल चाकूच्या साहाय्याने काढून घेणार आहे. खोबऱ्यामुळे खीरला खूप छान टेक्स्चर येतं आणि त्याची चवही खूप वाढते. खोबऱ्याची साल काढून झाल्यानंतर ते एका खिसणीच्या साहाय्याने खिसून घ्यायचं आहे. खोबरं खिसून झालेलं आहे. आता दूध किती उकळलं आहे ते बघूयात. दूध अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे. मी 5 तासाआधी साबुदाणा भिजवून ठेवला होता आणि तो साबुदाणाही छान भिजलेला आहे. दूध उकळून अर्ध झालं की हा साबुदाणा पाणी काढून मी त्या दुधामध्ये घालणार आहे. जे थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलं होतं त्यात मी केशर भिजवून ठेवलं आहे. केशरमुळे खीरला रंगही छान येईल आणि त्याची चवही वाढेल. केशर भिजवलेलं दूध आता या खीरमध्ये घालतीये. 8 ते 10 मिनिट लो फ्लेमवर उकळल्यानंतर त्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स घालतीये. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ओलं खोबरं जे खिसून घेतलंय ते घालून त्याला एक चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता ओल्या खोबऱ्यामुळे किती छान टेक्स्चर आलंय. तर 3 ते 4 मिनिटानंतर त्यामध्ये 5 टेबलस्पून साखर मी घालतीये. साखर तुम्ही आपल्या चवीनुसार जास्त किंवा कमी घालू शकता. आता तुम्ही बघू शकता खीरीला किती छान टेक्स्चर आलंय आणि एकदम रबडीदार खीर तयार झाली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.